श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा थोर करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी लावे, कल्पतरू तळवटी जोगी बैसला, काय वाणी त्याला सांग जोजी, राजयाची कांता काय भीक मागे,
गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. आधी नमस्कार कुणासी करावा. आम्हा वाटते सद्गुरु थोर आहे. दयांच्या प्रसादे रघुराज पावे. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलवचनं सर्वादिसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. आळंदी निवासी श्री ज्ञानोबा यांचा भगवंत सद्गुरूच्या कृपेने जो काही अनुभव भगवंताचा त्या ज्ञानोबरायांना आला, त्या सद्गुरु कृपेवरती कुठेतरी याची परतफेड करावी या न्यायाला अनुसरून ज्ञानोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्याच्या मागे सद्गुरु महात्म्यांचा हात आहे त्याचा लेखा इतरांचा म्हणजे इतर जे काही लोक त्रास देतात त्यांचा लेखा कोण करी. कारण ज्या महात्म्यांच्या चरणावरती ज्या महात्म्यांच्या नतमस्तकावरती सद्गुरु महात्म्यांचा हात आहे ना, नवे नवे ते तसं एखादी राजाची कांता राज्याची राणी असते, तिला नवे कुठं पदर पसरायची गरज नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. तिचं मनाचं कारभारचा असतो. आणि नवे नवे जसे एखाद्या कल्पतरूच्या झाडावरती जर एखादा व्यक्ती बसला तर नवे नवे कल्पतरू तळवटी जो कोणी पैसाला आणि काय वाडी त्याला सांगा जोजी. म्हणेल ते त्याला कल्पतरूच्या झाडाखाली भेटत असतं. जी पाहिजे ती वस्तू मिळत असते. मग कीर्तनासारखं चॉकलेट असो की डागरासारखं मोठं फळ असो काहीही भेटतं. परंतु पहा ज्ञानोबराय सांगतात, हे सगळं ज्याच्या सत्तेने झालं बाबा, या ज्यांच्या सत्तेने मला भवसागर तरायचे, ज्याच्या सत्तेने आपल्याला भवसागर तरायचं आहे ना, तर ते व्यक्ती म्हणजे कोण. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे विठ्ठल. संप्रदायाचे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. कीर्तन सेवेचे चिंतन मांडण्यापूर्वी कर्तव्य म्हणून सांगले, आपल्या श्री क्षेत्र गोष्टी येथे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा व सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा या संत महात्म्यांचा
28वा पुण्यतिथी सोहळा व त्यातील आजची प्रथम आपला दिवस आहे व या प्रथम दिवसातील दुपारी 3 ते 4 या सत्रातील कीर्तन सेवेमध्ये सर्ग पावणाऱ्याच्या वाट्याला वास्तविक पाहता माझं तेवढं पुण्य नव्हतं, परंतु असं म्हणतात पहा, एखादा बदली डॉक्टर पेशंटला तपासायला पाठवता येतो का? बदली डॉक्टर पाठवता येत नाही, परंतु आपलं व्यासपीठ असल्याने इथं बदली कीर्तनकार सुद्धा उभा करता येतो. सो नवीन इथं आलेली ही सेवा मी माझ्या अल्पशा बुद्धीने गुंफण्याचा प्रयत्न करीन. आपण सर्व ज्ञाते मंडळी आहात, अनुभवी मंडळी आहात. माझ्यापेक्षा काही पटीने तुम्हाला अनुभव जास्त आहे, परंतु तरी सुद्धा मज बामर आहे काय थोरपण पायीची वाहना पायी बरी या न्यायानं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करीन. पहा, आपण सर्व भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? कारण आपण या गोटीच्या दरबारामध्ये बसलो. तर गोटीत लोक नाही का बाबा? गोटीत लोक नाही का? आहेत ना, पण आपणच काय मंडपात? त्याचं कारण आहे आपण या मंडपाचे साक्षीदार आहेत. आपण या मांडवाखाली आहोत ना. पहा, अहो लग्नाच्या मांडवाखाली उद्धार होत नाही माणसाचा, साखरपुड्याच्या मांडवाखाली उद्धार होत नाही, त्या ठिकाणी गोंधळाच्या मांडवाखाली उद्धार होत नाही, मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्धार होत नाही, तर माणसाचा उद्धार होतो. पण कोणत्या मांडवात? सद्गुरूच्या मांडवात उद्धार होतो. आणि आपण सर्व सद्गुरू महात्म्यांची लेकर आहोत. या न्यायानं पहा, संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा या महात्म्यांसारख्या संतांचा जर आपल्यावरती हात असेल ना, तर नवीन आपण कुठलेही व्यासपीठ तोडू शकतो. काय करू शकतो? तोडू शकतो, तोडफाड डायरेक्ट पागळेच करू शकतो, एवढी ताकद आहे या व्यासपीठावरती. परंतु आपल्याला काम एकच करायचे, काय? जो काही विरक्त बाबांनी आपल्याला सांगितलेला आहे ना, तो जगाला सांगायचा का पहिले स्वतः समजून घ्यायचा? बोलता येतं ना? तुमच्यापेक्षा लहान आहे मी, पाहिले असेल या कधी याच्या आधी मला. पहा, आधी स्वतः समजून घ्यायचा की लोकांना सांगायचा? स्वतः पहिले स्वतः गुण स्वतः खाल्लं तर त्याची कोणी करते तशी कळू शकत नाही. मग पहा, या मांडवात आल्याच्यानंतर आपलं प्रथम कर्तव्य आहे की बाबांनी जे काही अनुग्रह रूपी प्रबोध रूपी आपल्याला नाम दिले नाही त्याचे चिंतन आपण केल्याशिवाय घरी जायचं नाही. मग आपलं उदर कसे होईल आपल्याला कळलं पाहिजे. आपलं उदर एकाच गोष्टीने होणार आहे, तो म्हणजे नामाने होणार आहे. कशाने? नामाने. आणि त्या नामाचा तडका वेगळा आहे का? तडका मातृवर्गाला एक प्रश्न आहे, चुलीवरती डाळ शिजवली का कवा? डाळ शिजवली ना, सगळी इतकेच नसतील. परिसर लांबून तुम्ही आलेत आणि इथं माणसं येऊन बोललं पाहिजे बाबा, परंतु इथं नाही, तिथं बसून बोललं पाहिजे. पहा, डाळ शिजवली. डाळ शिजवण्याकरता काय काय करावं लागतं? मातृवर्ग तेल टाकावं लागतं, जाळ करावं लागतं. गार तेलामध्ये म्हणजे थंड असलेल्या तेलामध्ये आपण डाळ होती तर तडका बसेल का? तुमच्याकडे कसं काय? गार तेलातच होते का? नाही, तेल गरम होऊन द्यावं लागतं. तसं तडका बसू शकत? तसा नामाचा सुद्धा तडका वेगळाच आहे. कसा आहे? वेगळा आहे. त्याच्यासाठी भांडं गरम होऊन द्यावं लागतं, तेल गरम होऊन द्यावं लागतं. आणि आपल्या तेलाखाली जाळ करायची गरजच नाही, कारण मुळातच तेल गरम आहे. जब का जब तडका दे तू क्या जाने प्रमाण माझं नसून प्रमाण कबीरदास महाराजांचं आहे. ते सांगतात, जब का अजब तडकावे तू क्या जाने लडकावे. त्याचा अजब तडका आहे. कशाचा? डाळीचा नाही, नामाचा अजब तडका आहे. जे घेत नाही त्याला म्हणते तू क्या जाने लडकावे. मग लडका 80 वर्षाचा असताना का 5 महिन्याचा असते ना, ते सांगतात
तुला ते माहीत नाही त्याचा अजब तडका आहे. तो तडका घ्यायचा असेल तर नवे नवे सद्गुरू महात्म्यांच्या दारात यावं लागेल, त्यांच्या मांडवात बसावं लागेल, त्यांच्यासोबत काळ व्यतीत करावं लागेल, त्यांच्याकडून नाम घ्यावं लागेल, तेव्हा त्याचा अनुभव येईल. त्याचा येऊ शकत नाही, परंतु मान्यच नाही. या जगामध्ये कितीही फिरलो आपण, कोणत्याही मांडवात जा, सुख इथे का तिथे. बोला बोला मातृवर्ग, मला सगळ्यात जास्त महिलेशी बोलायला फार आवडतं. तुम्ही माझ्या माईसारखे, त्याच्यामुळे तुम्ही बोला. काही विचारलं मी, इथं सुख आहे का दुसऱ्या मांडवात सुख आहे? इथं सुख आहे. मग इथे येऊन सुख वाटतं का? इथे येऊन आपण इथं आहे का? काही काही पाकिस्तानवरून आले तर ते पाकिस्तानलाच गेले डबल. येण्याचा उपयोग नाही. काम हे करायचंय, मन त्याच्या चरणी एवढं नामस्मरण घडलं पाहिजे. कारण हा आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, सद्गुरू महात्म्यांनी दिलेलं नामच आपण चिंतन केलं तर त्याचा फार मोठा अनुभव येत असतो. नाम आपल्याला शिकवतं. काय शिकवतं? कीर्तन कसं करायचं हे शिकवतं का? हा, माझा प्रश्न, कीर्तन कसं करावं हे शिकवतं का नाम आपल्याला? नाही नाही, शिकवावं लागतच नाही. कीर्तन पाहून पाहूनच येते. पाहून पाहूनच नाही का, पाहून पाहून येते, शिकवावं नाही लागत. फक्त घेतलं पाहिजे माणसाने. काय? नाम नाम घेतलं पाहिजे. अहो एक सांगू का, मला जेवढी सद्गुरू महात्म्यांच्या कृपेने चढली ना, जेवढी तेवढी तुम्हाला पाजल्याशिवाय सोडणार. पहा काम एक करायचंय, त्या सद्गुरू महात्म्याने दिलेलं नामाचं चिंतन करायचंय. बाबा नाम अशी म्हणजे नाम आपल्याला हे शिकवतं की आपण देह नसून आपण ते चैतन्य आहोत. काय चैतन्य, हे मी लय सहज बोलले, परंतु हे हा म्हणजे आपण चैतन्य आहोत हा अनुभव घेण्याकरिता फार रात्री फार दिवस श्रीपाद बाबांनी त्या ठिकाणी जागले असतील. नवे नवे हाडाची काढा रक्ताचं पाणी श्रीपाद बाबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळे या मंडपात बसलेलो आहोत. पहा सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबांनी सांगितलं आपण देह नसून आपण चैतन्य आहोत, परंतु कितीही सांगितलं तरी तुकारामला कळायला नाही वाटत. कोणता कळलंच नाही ना. सांगितलं ना मी वासुदेव तत्त्वाचा कळू येईल होय, तू तीच वस्तू आहे. कोणती वस्तू आहे? तीच वस्तू आहे. पण तुकारामचा विषय बसला का नाही? मग तुकाराम कोणत्या मांडवात आहे? अजूनही शुभमंगल सावधान तिकडेच तुकारामचं मन आहे. तुकाराम इकडे आला तरी तुकारामचं मन लागत नाही. आपल्याला विचारलं ना की तुमचं नाव काय, तर काय सांगू आपण? पुरुष वर्ग सखाराम, तुकाराम, गंगाराम, शांताराम, अवचितराम, बंडूराम, बाळू तात्या, सखा तात्या, मुका तात्या. हा, हे आपण आपलं सांगू. आपल्याला विचारलं तर आपण काय सांगू? बकुबाई, सखुबाई, गंगूबाई, शांताबाई, मुकीबाई, सखीबाई, हे आपण आपली नावं सांगू. पण आपलं हे नाव आहे का? नाही नाही नाही. मी वासुदेव तत्त्वता येईल विचारिता, परंतु मी वासुदेव आहे हे पाहण्याकरिता, मी वासुदेव झाले हा निश्चय होण्याकरिता नवे नवे सद्गुरू महात्म्यांनी सांगितलं
काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. सगळं केलं परंतु जिकडं जायला पाहिजे नाही पण तिकडंच बाजार आला नाही आणि त्याच्यामुळे रीत चुकली. इकडे सांगतात चुकले यावर मग फेरा पडे, काय गं साडी काय. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान व्हावं जर वाटत असेल ना तर ही अक्कल हे शहाणपण दुसरीकडे मिळणार नाही. याच मार्गाने गुरु विना ज्ञान कळे. सद्गुरूचा हात जर आपल्या पाठीवर काय ताकद आहे महात्म्याची. अहो 2 दिवसाकरिता वर्षभर आपण काम करतो परंतु 2 दिवसाकरिता इकडं यावंच वाटतं. ही ताकद आहे बाबांनी दिलेल्या नामाची आणि म्हणून ते नाम घेतल्याशिवाय मारायचं नाही. बाबाचं नाम घेतल्याशिवाय मारायचं नाही. मरू नका. कारण का की माझा रूल म्हणते मला काही जास्त नाही परंतु जेवढं सुरुवात केला की जेवढं आहे तेवढं तुम्हाला पाहणार. सहज मंदिरामध्ये गेल्याच्या सहज आपण ज्यावेळेस आपण करीत असतो परंतु आपल्याला कळलं पाहिजे हे वाक्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सद्गुरु महात्म्याच्या त्यावेळेस आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. कल्याण व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने त्या बाबांना आठवायचं, त्यांचं नामस्मरण करायचं आणि पहा त्या सद्गुरु महात्म्याचे पाय म्हणजे आता त्यांच्या पायाचं वर्णन त्यांच्या चरणाचं वर्णन करताच येणार नाही. पाय तुझे गुरुराया
येते मला माहिती. नगरात आहे, मला माहित नाही कोण. हीच माझी देव पूजा. काय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. काय होतो हा काय तुझे काय होतो आणि काय झालं, कुठे होतो कुठे आलो, हा सगळा ही सगळी जी काही ताकद आहे ती भगवंत सद्गुरूंनी दिलेल्या नामाची आहे. आमच्याकडे नव्हे. एक सांगू का, बारी वाजव. मला सुद्धा काहीच येत नव्हतं आणि अजूनही येत नाही, काहीच येत नव्हतं. मी सुद्धा बाबा कॉलेजला जायचे, शाळेत मारायचे, गवऱ्या थापायचे घरी, स्वयंपाक करायचे. खरं कर्म मला देखील माहीत होतं. परंतु ज्यावेळेस सद्गुरू श्रीरामानंद श्रीपाद बाबा यांचं शिष्य म्हणजे बाबा माझ्या जीवनात आले का, तेव्हा माझ्या जीवनाचा उद्धार झाला. जर ते जीवनात आले नसते तर नव्हे माझा उद्धार झाला नसता, आपला उद्धार झाला नसता. म्हणून गुरुचरणाची माझी हीच माझी भागीरथी. गुरुचरणाची माझी हीच माझी भागीरथी. संत श्रीपाद बाबा या गोटीतली माती आपल्या कपाळाला लागली पाहिजे. आपण सर्व भाग्यवान आहोत की त्या मातीत आपण बसलेलो आहोत. पहा, गुरु म्हणजे माय आहे, गुरु म्हणजे आई आहे, गुरु म्हणजे बाप आहे, गुरु म्हणजे आपले नातेवाईकच. या सद्गुरू महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये एवढं फार अशी अलौकिक त्या ठिकाणी ख्याती करून दाखवली. आपल्याला नामाचा अनुभव त्या ठिकाणी आणून दिला. म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे केचर पाही, गुरुविन दैवत नाही. नामा म्हणे केचर पाही, गुरुविन दैवत नाही. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. बाबांनी सांगितलं, नामा म्हणे केचर पाही, गुरुविन दैवत नाही. सद्गुरू महाराजांचा आपल्या पाठीशी हात आहे आणि म्हणून ते सांगतात अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु. श्री गुरु चरणावरती हात आहे आणि म्हणून इतरांचं म्हणणं मी माझ्या मनावरती घेणार नाही.
सद्गुरू महादेवांची आपल्यावरती देखील अनंत कोटी म्हणजे अनंत कृपा आहे आणि त्या कृपेचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. पहा, या जगतामध्ये आल्याच्या नंतर सद्गुरूने दिलेल्या नामाचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल ना तर परमार्थ हा रीतीने बाबांनी शिकवला. पहा, वाचन कीर्तन करू नये माणसाने. इथं एक ठिकाणी म्हणतात पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, पण पहिले वाचावी ज्ञानेश्वरी पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचावी आणि डोळ्याने पंढरी पाहावी. बाबांनी गोड असा नवे नवे आपल्यापर्यंत हा निरोप पोहोचवला आणि या जगतामध्ये निर्व्यात चांगला लागतो म्हणजे निरोप देणारा त्याला आमच्या गोटी भागात निर्प्या म्हणतात. काय म्हणतात? निर्प्या. निर्प्या. पहा, उदाहरणार्थ सांगते. माझं लग्न होतं. काय होतं? बोला बरं, काय होतं? लग्न होतं. आणि लग्न होतं म्हणून लग्नाची पत्रिका वाटण्याकरता माझ्या भावाला मी सांगितलं, आई गोटीमध्ये जेवढे वैष्णव मेळाला माणसं आले ना त्या सगळ्यांना आपल्या लग्नाची पत्रिका देऊ नये म्हणजे माझ्या लग्नाची पत्रिका देऊ नये. आता असं सांगितल्याच्या नंतर नवे नवे त्याने योग्य निरोप सांगितला पाहिजे का उलटा सांगितला पाहिजे? हा, मी काय बोलते ते कळते ना, मराठीत बोलते ना. पहा, योग्य निरोप सांगितला पाहिजे का उलटा सांगितलं पाहिजे? माहिती दिसं लागले माहिती दिच्या लग्नाला परंतु त्याने इकडे एवढं सांगितलं दिदी मला आली तिला पाहिलं यात जमला जमणार नाही. योग्य निरोप गावणे आम्हा धाडिले निरोप मार्ग सोपा सुखरूप हाच मार्ग बाबांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. काय केलं बाबांनी? माझ्या गुरुने मला गवाई नेरे कांता ज्ञानाचा तो दीप लावला माझ्या हृदयात. ज्ञानाचा तो दीप लावला माझ्या हृदयात. आणि एकांतात येऊन त्या ठिकाणी ज्ञानाचा दीप आपल्या हृदयामध्ये लावला. परंतु पहा, जसं मंदिरातला देव पाहायचा असेल तर कुठं जावं लागतं? मंदिराच्या बाहेरून दिसतो का आत जावं लागतं? हा, माग बसले झोपल्या नाही ना, उठा उठा जागा पाठी बय आले मोठे. हा, बय आले मोठं. मी तुम्हाला सांगते मंदिरातला देव पाहायचा असेल तर कुठे जावं लागतं? मंदिराच्या आत. शब्द फार महत्वाचा आहे. कुठं? आत. बाहेरून देव दिसेल का? अहो, व्यवहारातल्या मंदिरातला बाहेरून देव दिसत नाही तर विचार करा आतला देव पाहण्यासाठी बाहेरून दिसेल का तो? नाही, आतच जावं लागेल. साधकांच्या हृदय मावश्या हो, श्रीपाद बाबा गोटीला आहे का? आहे ना, गोटीला आहे नाही असं नाही, परंतु खरं श्रीपाद बाबा कुठं आहे? हा, माझं हृदय सद्गुरू. मग गोटीला काय येतो? बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई
माझे माहेर गोठी आहे दारेच्या काळजी श्रीपद माझं मायबाप श्रीपद आपला मायबाप आहे म्हणून आपण गोटीला येतो का जसं मंदिराला देव जर पाहायचं असेल तर मंदिराच्या आत जावं लागतं कारण ज्यावेळेस माणूस बाहेर किंवा त्याची ओळख नसते किंवा त्याचा अनुभव नसतो किंवा त्याचं नाव काही माहीत नसतं एक माऊली एकविनेला पण काढ आहे का आहे का एकविनेला काढ एकविनेला काढ समुद्रावरती गरजे मारायची काय करायची समुद्रावरती गिरट्या मारायची गरजे मारायची आणि पहा समुद्रावरती गरजे मारीत असताना एक जणाने क्यू आले लाटेला असं जवळ घेतलं सांगितलं जसे मी हात जवळ आले ना इकडे आले असं उचललं त्याला त्या लाटेला उचललं आणि सांगितलं अगं तुला लाट नसून तू समुद्र आहे काय बोला बोला फार गोड दृष्टांत आहे हा तू लाट नसून तू काय आहे समुद्र आहे पण या म्हणजे लाट एका कानाने ऐकायची दुसऱ्या कानाने सोडायची ती म्हणायची मी आणि समुद्र असूच शकत नाही लाटीचा विश्वास बसला नाही सांगणाऱ्याने तोडून सांगितलं त्याला माहित होतं घोडते जळ नदे डोळा येतो गळगळा अवतार तो मदारया काढून दरया जड जीवयाने लाटीला सारखं घेताना सांगितलं बाई तू लाट नसून तू काय समुद्र आहे पण लाटीला ते मान्य तिचा विश्वासच बसला नाही 28 वर्ष झाले रोज मंडपात येते दरवर्षी येते तरी लाटीचा विश्वास बसला मी समुद्र हे समुद्र मी असूच शकत नाही विश्वास नाही मग एक काम कर म्हणे काय मी समुद्र आहे हे मला तुम्ही पटवून द्या काय करून द्या पटवून द्या हे बघ तू जशी समुद्रावरती मध्ये जाते बाहेर येते मध्ये जाते बाहेर येते जशी तू बाहेर आली ना समुद्रातून काय झाली बोला बोला काय झाली बाहेर आली ना तशी आत जा काय कर आत जा ज्या पद्धतीने तू बाहेर आली तशी जर तू आत गेली तर तुला तू समुद्रच आहे असा विश्वास बसेल काय बसेल विश्वास बसेल ज्याप्रमाणे आता पहा बाहेर येते ना जी लाट बाहेर येते ती लाट असते काय असते लाट असते आणि जी लाट बाहेर येऊन पुन्हा रिटर्न आत जाते तो समुद्र असतो काय असतो समुद्र असतो ज्याला कळलं त्याला कळलं नाही तर मग वड्याचं तेल नुसतं वरवर माया उपाशी बाया बाहेर येते ती लाट असते पण महात्म्यांच्या कृपेने जो आत जातो तो समुद्र होऊन जातो पहा ज्यावेळेस ती लाट ऐका ती लाट ज्या वेळेस आत गेली पुन्हा बाहेर आली ना पहिले बाहेर यायची मध्ये जात नव्हती परंतु महात्म्यांच्या कृपेने जेव्हा बाहेर आली परत आत गेली ना आणि
त्या सुद्धा काय आहे? समुद्रच असं आहे. आहे. ही ताकद आहे. आणि म्हणून ते सांगतात अशा समुद्रामध्ये राहणाऱ्या लाटेला ओहोटीचं भय नाही, नदीचं भय नाही, नाल्याचं भय नाही, कसलंच भय नाही. नवीन ती आनंदाने त्या समुद्रामध्ये विहार करू लागली आणि तिला संपूर्ण जगतामध्ये जिकडे पाहिजे तिकडे कहाँ भाग डालो देखे तो सब जिथे पाय जिथे जिकडे पाहिजे तिकडे कहा डालो देखे अरेरा देखे तो सब वही गेला. म्हणून अशा संत महात्म्यांच्या दारामध्ये आपण बसलेलो आहोत. आपण राजाची लेकर आहोत आणि त्या राजाचं नाव काय? सच्चिदानंद श्री बाबा सच्चिदानंद रामदास बाबा. आणि अशा राजाच्या कांतीला कसलंच भय राहत नाही. अभंगाचा दुसरा राजाची कांता काय भीत मागे मनाची अजोगे सिद्धी पाव. तिचा मनाचा वेळ चालू असतो राजाच्या कांतेचा. राजाची कांता म्हणजे श्री आणि राजा याची कांता. आणि आपण सुद्धा राजाच्याच कोण आहे? मुली आहेत कसं नाही तुम्ही मुली आहेत. हा परंतु राजाची राणी व्हायचं आपल्याला. पोरगी व्हायचं काय व्हायचंय? राणी. आणि ज्या वेळेस आपण इथली राणी होऊ त्यावेळेस राजाची कांता काय भीक मागायची गरज नाही. सगळीच पोट भरतं माणसाचं आणि त्याचं भरत नाही तो दुसरीकडे हिंडतो. आणि हिंडून पोट भरत ना नाही. आपलं एक घास खालं तरी पोट भरलं पाहिजे. इथं डबल डबल उभं करण्याची म्हणजे अपेक्षा नसतात. परंतु माझं भाग्य काही वेगळंच आहे बाबा. हा सांगायचे अरे खरं तर आता सुरू झालं. सो जास्त वेळ घेणार नाही. हा राजाच्या कांत्याला भीक मागण्याची गरज नाही. कारण आपण सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कन्या आहोत. आणि नव्हे असं करीत असताना कल्पतरूचं उदाहरण ज्ञानोबा देतात. कल्पतरू म्हणजे एखाद्या झाडाखाली आपण समजा बसलोच आणि त्या झाडाखाली आपण कल्पना केली की मला पाणी पाहिजे, सफरचंद पाहिजे, आंबा पाहिजे, सगळं मिळतं. परंतु झाड मात्र कल्पतरू असावं लागतं. जसं त्या मुखातून जी काही वाणी निघेल काय वाणी त्याला सांगा जो ज्ञानोबा सांगतात. हा जो काही प्रसाद आहे ना तो मला ज्यांच्या कृपेने मिळाला. ती कृपा म्हणजे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणजे गुरुच्या कृपेने. भावेवीर देव नकळे संदेह गुरुविना अनुभव काही साकले. गुरुविना अनुभव येऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू महात्म्यांच्या चरणावरती तुम्हा आई वडिलांच्या चरणावरती जर काही माझ्या मुलातून अधिकाराच्या पलीकडचं बोललं गेलेलं असेल तसं सांगण्यासारखं खूप आहे. आमच्यासारखे बारक्यांना सुद्धा नाही सांगावं वाटतं. हा सांगावं वाटतं. परंतु आपली वेळीच या ठिकाणी मर्यादा ठरलेली असते. प्रत्येक पाखराला उडता आलं पाहिजे
हा इथला न्याय आहे. प्रत्येक पाखराला घरट्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणून या न्यायाला या ठिकाणी मला परम भाग्याने पुन्हा एकदा या ठिकाणी या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी मिळाली. समस्त सगळ्यांचीच मनापासून मी आभार व्यक्त करते. नव्याने जर काही माझ्या मुखातून अधिकाराच्या पलीकडचं चुकीचं येडं वाकडं जसं असं तसं तुम्ही लाडकी लेक मी संतांची मजवर कृपा बहुतांची आणि ह्यानं तुम्ही माझी सेवा ऐकून घेतली. सगळ्यांचीच मनापासून मी आभार व्यक्त करते. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण सगळे इथं बसलेलो आहोत. सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, श्रीपाद बाबा, तसेच माझे सद्गुरू हरिभक्त परायण भागडे बाबा, ज्यांच्याकडून मी कीर्तन शिक्षण म्हणजे कीर्तनाचं कसं करावं याचं ज्ञान घेतलं, असे माझे सद्गुरू हरिभक्त परायण मौली महाराज क्षीरसागर या सर्व साधू संतांच्या माझ्या आई वडिलांच्या कृपेने मी इथं बोलते. असो झालेली सेवा तुम्हा आई वडिलांच्या चरणी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित करण्याच्या आधी एक गोड असं भजन घ्यायचं. आपले हात वरती करा. घरून आणले का? घरून आणले का? हा नाही तर पाय करा. श्रीपाद Oh